सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व मतदारांचे आभार मानतो की त्यांनी विकासालाच महत्त्व दिलं आहे. विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली आणि जर तुम्हाला जर वाटत असेल चुरशीची वगैरे, तर मला चुरशीची वगैरे वाटली नाही. कारण की माझ्या भागात जरी स्थानिक उमेदवार असले, काही जण काही चुरशीचं वाटू लागले, तरी पण मी तिथं लीडच आहे. मला कुठं तिथं लीड नाही असं गोष्ट नाही. मी सर्वकडे लीडच आहे आणि प्रभागातील लोकांनी फक्त विकासाला महत्त्व देऊन आम्हाला निवडून दिलं आहे. पुढचं काय असेल विजय? मागील 10 वर्षापासून मी 2 टर्मवर नगरसेवक आहे. तिसरा टर्म नगरसेवक म्हणून मला निवडून दिले जनतेने. जनतेचे जे काही मूलभूत सुविधा सोडवत आलेलं आहे, त्याच प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा जोमाने माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली जे काही बी राहिले असतील समस्या, जे काही अडचणी येत असतील, ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे. आणि आम्हाला आमच्या प्रभागात विजयकुमार देशमुखांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सगळेजण आमच्या वार्डात सगळे कामं झालेले होते. त्यांच्या आशीर्वादमुळे आज परत आम्ही तिसऱ्यांदा निवडून आले. आमच्या जनतेचं खूप सहकार्य आहे आणि आमचं पूर्ण जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करून विजयी करून दिलेत. मी प्रथमतः माझ्या जनतेंना मी सगळ्यांना धन्यवाद म्हणते. आणि आता तिसऱ्यांदा निवडून आले आणि आमच्यावर खरंच सगळेजण विश्वास ठेवले. आता यापुढेही आता कसं काम केलं तसंच करणार आहे. आमच्या विजयकुमार देशमुख मालकांचं खूप आशीर्वाद आहे. आज मी त्या माता भगिनीचं मनापासून आभार मानतो. त्या भागातल्या लोकांनी आम्हाला या बेकारच्या फालतू गोष्टीला भीक न घालता आम्हाला चारही उमेदवाराला आपण भरगतच्या मताने निवडून दिलात. आम्ही आपले ऋण आहोत. विजयकुमार माजी पालकमंत्री तथा विजयकुमार देशमुख मालक आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चारही उमेदवार या भागातला विकास कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज ज्याने असं आमच्या विरोधात जे अपप्रचार केला त्यांना ह्या मायबाप जनतेने त्यांना चपराच मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. मी ह्या मायबाप जनतेचं मी कोटी अभिनंदन त्यांचे मी आभार तर मानणार नाही. कारण का मी तुमच्या घरातला सदस्य आहे. मी तुमच्या त्या भागातील मला भरपूर कामं करायची असल्याकारणाने मी आभार मानणार नाही. आपलं साथ असल्याकारणाने आम्ही चारही उमेदवार आपल्याला कटिबद्ध आहोत. आपण काय बी आम्हाला काम सांगावं त्या भागातला कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. धारावीचे ज्या टाईप धारावीची झोपडपट्टी त्या टाईप त्या भागातला विकास केल्याशिवाय आम्ही चारही उमेदवार स्वस्त बसणार नाही. आणि परत एकदा मी मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो. एवढ्या वर्ष आम्ही लढत आलो, झगडत आलो, विकासाला मत देऊन आपण आमच्यावरची विश्वास ठेवलात. मी आपलं कोटी अभिनंदन करतो आणि मी थांबतो. जय भीम जय भारत. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन, शूटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन, सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमेन्स सेक्शन, सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.